Attention while using escalators. Handrail ला पकडून ठेवा. Handrail को पकड़कर रखें. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अजय कांबळे, माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज प्रचंड पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये आणि आज जातो आहे गावी मी आणि माझी बायको. तर आम्ही दोघंजण चाललो आहे गावी आणि गावामध्ये काय होणार आहे 1-2 दिवसासाठी फक्त गावी चाललो आहे. प्रचंड पाऊस आहे, थोडंसं काम आहे त्यासाठी चाललो आहे आणि आता मेट्रोची वाट बघतो आहे कारण की शेअरिंगने गेलो असतो तर खूप वेळ लागला असता. आणि आता मेट्रोची वाट बघतो आहे. आता मेट्रो 5 मिनिटांमध्ये येईल. ते मेट्रो बघून आम्ही कामावरती जाणार. कामावरती जाऊन मग संध्याकाळी गावासाठी प्रस्थान करणार आहे. तर या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहात आणि काय नवीन बघायला भेटते, पावसाळ्यातला माझा गाव कसा दिसतो हे तुम्हाला नक्की दाखवतो आजच्या एपिसोडमध्ये. तर चला मग. कंटाळा अक्षरशः कंटाळा, कारण लई धावतो उडाली लास्टला. ऑफिस आता बंद करणार होतोच पण ऑफिस बंद वगैरे काय करणार नाही. सर्व घरी बसतो तर आम्ही चालू रिक्षा. आंदोलन होतं. पहिल्यांदा आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांचे जिकडे बघल तिकडं रोपची धांदल चालू आहे मित्रांनो. आणि माझा मित्र बघू शकाल जितेंद्र, हा देखील आता शेतीमध्ये रमलेला आहे. बघत असाल तो आणि त्यांची मिसेस, दोघंजण बिचारे भात लावणीसाठी जात आहेत. ए ऋतू हे बघ. आणि त्याचं वातावरण आहे खूप छान असं. नंतर येणार आहे जी तुम्ही खाली. घे पुढे. तिथलं घोंगडा निघला. तू आला म्हणजे फोन केला, चांगला बोलत होता. फोन चालू होता तुला एवढा मध्ये आला. खरं का? सॉरी असं काय नाही. बोलत असतो. अरे पण हे होतंय ना सगळं. आमच्या दोघांचा फोटो काढ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अजय कांबळे, माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. थोडंसं काय झालं आहे, बरेच दिवस जरासा गॅप पडला आहे चॅनलवरती कारण की मध्यंतरी थोडंसं गाडीचा ॲक्सिडेंट झाला छोटासा आणि त्याच्यामध्ये थोडंसं हाताला पण लागलं आणि ते इथंसुद्धा लागलं. आता थोडंसं जखम वाळली आहे आणि मी आलो आहे आमच्या गावाकडे.
गावाकडे आल्यानंतर निसर्गरम्य वातावरण माझ्या गावचं बघून तुम्ही माझ्या मागे बघत असाल कशा प्रकारचं वातावरण आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, रोप वगैरे लावत आहेत लोक, भात लावणी चालू आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये थोडंसं शॉर्ट व्हिडिओ मी दाखवणार आहे भात लावणीचा वगैरे. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. आमच्याकडे बरेचसे स्पॉट असे आहेत की जे बघण्याजोगे आहेत. आमच्याकडे शिवारबा धबधबा म्हणून आहे, तो देखील तुम्ही बघायला येऊ शकताय, जो बेडीवमध्ये येऊन तुम्ही बघू शकता त्याच्यात जंगलात गेल्यानंतर. पण मित्रांनो सांगायचं तुम्हाला हीच गोष्ट आहे की माझ्या मागे हा निसर्ग बघा. त्या माझ्या जखमा लवकरात लवकर शहरात वाढत नव्हतं, तेवढ्या इकडं आल्यावर वाढल्यात असं वाटतं. कारण की अतिशय सुंदर वातावरण आणि निसर्गाचा हा आविष्कार तुम्ही माझ्या मागे बघत असाल मित्रांनो. तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये मुंबईपासूनचा हा एपिसोड मी ब्लॉग चालू केलेला आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये आता मी भात लावणी कशी करतात, तरवा कसा काढतात, ह्या सुद्धा गोष्टी मी ॲड करणार दाखवणार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आणि मी शेताच्या बांधावरती आलो आहे आता. हे ढोलोपा आहे, ढोलोपा नावाचं शेत आहे. आणि त्या खालीच घुंगुडोपा आहे. तिकडं खळाचा माळ आणि तिकडं आमच्या चुलत्यांचं शेत. मस्त वातावरण आहे, कडक ऊन पडले. तिथं पावसाची गरज पाहिजे पण ऊन पडले. ऊन पावसाचा खेळ चालूच आहे. माझ्या मागे बघत असाल माझा मित्र जितेंद्र शेतीमध्ये रमला आहे. नाही भारी वाटतंय. आता आम्ही मुंबईवरून येऊन 2 दिवस झाल्यात. शेतात काय यायला झालं नव्हतं शेतात. म्हटलं जरा आता कॅमेरामन भेटत नव्हता, कॅमेरामॅनला घेऊनच इथं शेतात आलो काय. आणि बघत असाल कशा प्रकारची भात लावणी चालू आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय जबरदस्त प्रकारे चालणारी भात लावणी. याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर भात लावणीचा प्रकार हा पद्धत असतो. आता बघा कशा प्रकारचं हे जे आहे ते ओपा तयार करून घ्यायला आहेत. आणि भारी वाटतंय. मी पण माझी पॅन्ट वगैरे आखरून आलो कारण चिखलात पाय जाणार ना, त्यामुळे तुम्हाला थोडंसं दाखवतो. एन्जॉय करा तुम्ही. भात लावणी मित्रांनो, एक सुंदर असा निसर्ग आणि त्या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात माझ्या गावातील ही चालू असलेली भात लावणी आज तुम्ही माझ्या या एपिसोडमध्ये बघत आहात. स्वर्गाहून ही सुंदर असा हा माझा गावचा निसर्ग तुम्ही आज पाहत आहात. आणि त्यामध्ये व्यस्त असलेले हे माझे शेतकरी बांधव. मित्रांनो, भात लावणीचा हा हंगाम चला आपण अनुभवूया.
सारे गा मा ग रे गा मा ध नि सा नि ध नि ध नि ध सा नि ध नि सा रे ग रे सा नि रे सा नि ध नि सा नि ध मा ग रे ध नि रे सा रीम धूम ध न ध रीम धूम ध न धीम धूम ध न धीम धूम ध ना. आणि मित्रांनो मी आलोय शेतात. हे आमचे आहेत भाऊ बाबा म्हणजे आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आणि शेतीचा प्रचंड अनुभव असलेलं व्यक्तिमत्व. आता शेतीमध्ये काम करत आहेत आणि सागर मामा ते मला मामा लागतात, माझ्याच गल्लीचे आहेत. आणि मामा आता चिखलात राड झाला आहे काय. आणि इकडं महिला वर्ग हा आमचा तरवा काढतोय पाठीमागं. तरवा काढणे म्हणजे काय तर ती भाताचं जी पेरणी झाल्यानंतर जे उगवून येतं त्याला आम्ही तरवा बोलतो. तो तरवा काढला जातो आणि तो तरवा काढल्यानंतर इथं असा चिखल केला जातो पाठीमागं. आणि तो चिखल केल्यानंतर त्या चिखलामध्ये तो तरवा लावला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही भाताची प्रक्रिया बघू शकत असाल. मित्रांनो आता भाऊ बाबा यंदाचा पाऊस कसा आहे? पाऊस हे लय कमी आहे. लय कमी आहे. हो. तर काय वाटतं तुम्हाला यंदाच्या भाताविषयी? काय चांगलं पीक येईल, कसं येईल, काय येईल? काय 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 तसं नाही, तेवढं पीक येणार नाही तेवढं जास्त. नमस्कार मंडळींनो, गावाकडे आलो आहे आणि गावाकडे आल्यानंतर हा गावचा निसर्ग, माझ्या गावची संस्कृती आणि माझी गावची जी विविधता आहे ती विविधता तुमच्यासमोर दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे आणि तुम्ही बघताय माझं चॅनल अभिमान माझा महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे माझ्या शेतामध्ये. आणि मी शेतामध्ये आल्यानंतर हा शेतातील तरवा तुम्ही बघत असाल. तरवा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भात पेरणी झाल्यानंतर जे भात उगवून येतं त्याला तरवा असं बोलतात. आणि या माझ्या भगिनी तरवा काढतायत. आता तरवा यासाठी काढला जातो आहे मित्रांनो की हा जो आलेला तरवा आहे म्हणजेच भात लावणी झाल्यानंतर जे भाताचं पीक वरती येतं तो तरवा काढला जातो आणि तो चिखलामध्ये असा चिखल तयार केला जातो आणि त्या चिखलामध्ये तो रोवला जातो. पहिलं कसं होतं की बैलांची शेती होती, जनावरं वापरून शेती केली जात असायची. पण आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 60 ते 65% ते 70% हा आता कल कमी झालेला आहे की जनावरं वापरत नाहीत शेतीसाठी. कारण की पॉवर टेलर म्हणा किंवा विविध तंत्रांचा उपयोग करून शेती केली जाते. आधुनिक शेती, पारंपरिक शेती, आता सगळ्या काही गोष्टी चेंज होत आहेत. या चिखलामध्ये पाय ठेवल्यानंतर जे काही सुख मिळते ते खरंच सांगता येत नाही मित्रांनो. झऱ्याचं हे पाणी बघितल्यानंतर मनाला एक प्रकारची शांतता भेटते. यासाठी की स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ तुमच्या ॲक्वाचं पाणी देखील इतकं सुंदर नसेल, इतकं स्वच्छ नसेल, इतकं या झऱ्यातून येणारं पाणी, निसर्गाच्या कुशीतून येणारं हे पाणी तुम्ही बघत असाल मित्रांनो. खूप साऱ्या गोष्टी निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याचंच हे उत्तम उदाहरण. आणि कष्ट केल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जेवणासाठी जमलेली ही मंडळी. तर चला, तुमच्या जिल्ह्यामध्ये याला काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आमच्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला इरली म्हणतात. इरली जी पाऊस चालू झाल्यानंतर तरवा काढण्यासाठी ह्या आमच्या महिला वर्ग वापरतात. काय थोडं शेताकडे जाऊन आलो आणि प्रचंड प्रमाणात ऊन आहे, उन्हाळ्यासारखं. चिखल चालू आहे, भात लावणी चालू आहे. माझ्या मागे पडलेल्या अवस्थेत जी शाळा बघताय ती जिल्हा परिषदची शाळा आहे. या शाळेमध्ये 7वीपर्यंतचं शिक्षण माझं झालं. आज ते असे बघणं अवस्थेत आहे. आम्ही देखील प्रयत्न करतो याच काही ना काहीतरी करण्याचा. कारण की पडझडीची अवस्था होती त्याची. आणि नवीन शाळा आहे ती खाली बांधण्यात आलेली आहे. तरी पण ह्या शाळेमध्ये खूप साऱ्या आठवणी ज्या आहेत त्या खूप आहेत या आठवणी. आणि ही आठवणीतली शाळा अशी पडलेली बघताना थोडंसं वाईट वाटतं. पण आय होप आम्ही सगळेजण एकत्र येऊन लवकरच काहीतरी चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करू. माझ्या मागे बघत असेल हीच ती शाळा ज्या शाळेमध्ये मी लहानाचा मोठा झालो. आज ती कोसळली आहे, पण आम्ही पुन्हा उभा करू. चला मित्रांनो, आई म्हटलं की आईचं हृदय तुम्हाला माहितीच आहे. दरवेळी मी गावी जातो आणि गावावरून ज्यावेळी मुंबईला परतत असतो त्यावेळी आईच्या डोळ्यात पाणी नक्कीच लागतं. आई काळजी करत असते आणि
ज्यावेळी परतीचा माझा हा प्रवास चालू होता त्यावेळी आई खूप इमोशनल होते मित्रांनो. तर आता आपण परततोय मुंबईसाठी. तर चला मग जातो व्यवस्थित, काळजी घे. काय काय लागत नाही, कपड्याच नाही घाल. काय काळजी घ्या तुम्ही दोघं जण, व्यवस्थित राहा. मी आता डायरेक्ट गणपतीच्या लास्टच्या 2 दिवशी येणार, गणपती विसर्जना दिवशी फक्त. काय असं करणार, आता मध्ये येणार नाही मी. काय बाकी काय फोन करीत राहा, मुलाला विचारित राहा. गड्यानो, गाव म्हटलं की आपलं गाव कोणाला आवडत नाही, पण तो गाव सोडत असताना ज्या वेदना होतात, त्या गावातून आपण नोकरीसाठी बाहेर जात असताना अजिबात पाय निघत नाही. खरं सांगायचं म्हणजे गाडी आता निघाली गावातून, आईवडिलांनी आम्हाला गाडीमध्ये बसवलं आणि आता आम्ही चाललो आहे परतीचा प्रवास करत मुंबईच्या दिशेने. गावच्या या निसर्गाला टाटा बाय बाय करत, गावचा हा सुंदर असा निसर्ग मिस करणारा या मुंबईमध्ये, ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये आल्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी बघत असताना डोळे पाणावतात. लोकांच्या आठवणीमध्ये, आपल्या या निसर्गाच्या आठवणीमध्ये निस्वार्थ, निर्भीड आणि मनाला शांती देणारा हा निसर्ग कायमस्वरूपी मनामध्ये साठवून ठेवूया आणि पुन्हा मध्ये गावच्या आठवणी आपल्या मनामध्ये साठवूया. तर मित्रांनो, रजा घेतो तुमची या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये. तर काळजी घ्या आणि अभिमान माझा महाराष्ट्र हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.